प्रश्न क्रमांक 1. एका वर्षात किती वेळा रक्तदान करता येते? 1. 2 वेळा, 2. 5 वेळा, 3. 6 वेळा, 4. 10 वेळा. उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 5 वेळा. प्रश्न क्रमांक 2. पिवळे सफरचंद कोणत्या देशात आढळते? 1. इटली, 2. भारत, 3. आइसलँड, 4. न्यूझीलंड. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 3. पनीर खाल्यास कोणता आजार बरा होतो? 1. रक्तदाब, 2. कावीळ, 3. अल्सर, 4. मूतखडा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रक्तदाब. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या फळाचा ज्यूस जास्त काळ टिकतो? 1. अननस, 2. सफरचंद, 3. संत्री, 4. ऊस. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संत्री. प्रश्न क्रमांक 5. लिंबू पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो? 1. डेंग्यू, 2. डायबेटीज, 3. कॅन्सर, 4. मलेरिया. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मलेरिया. प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता? 1. झेब्रा, 2. वाघ, 3. चिता, 4. कुत्रा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चित्ता. प्रश्न क्रमांक 7. जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ कोठे आहे? 1. तक्षशिला विद्यापीठ, 2. नालंदा विद्यापीठ, 3. ऑक्सफर्ड विद्यापीठ, 4. हार्वर्ड विद्यापीठ. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नालंदा विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वीच्या कोणत्या थराला मॅन्टल म्हणतात? 1. बाह्य गाभा, 2. अंतर्गत गाभा, 3. भूपृष्ठ, 4. मॅन्टल. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भूपृष्ठ. प्रश्न क्रमांक 9. दास कॅपिटल हे पुस्तक कोणी लिहिले? 1. कार्ल मार्क्स, 2. लेनिन, 3. प्लेटो, 4. हिटलर. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 10. दररोज काजू बदाम भिजवून खाल्ल्यास शरीरात काय वाढते? 1. स्मरणीय शक्ती, 2. हाडे मजबूत, 3. वजन, 4. उंची. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्मरणीय शक्ती. प्रश्न क्रमांक 11. जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणत्या देशात धावते? 1. फ्रान्स, 2. जपान, 3. चीन, 4. अमेरिका. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जपान. प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिला अणुस्फोट कोणत्या वर्षी झाला? 1. 1969 वर्षी, 2. 1971 वर्षी, 3. 1974 वर्षी, 4. 1980 वर्षी. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1974 वर्षी. प्रश्न क्रमांक 13. मूतखडा झाल्यावर कोणती भाजी सर्वाधिक फायदेशीर ठरते? 1. कोबी, 2. पालक, 3. मेथी, 4. शिमला. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शिमला. प्रश्न क्रमांक 14. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? 1. पॅरिस, 2. जिनिव्हा, 3. न्यूयॉर्क, 4. लंडन.
तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क. प्रश्न क्रमांक 15 जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? 1 माउंट एव्हरेस्ट, 2 K2, 3 कांचनजुंगा, 4 धौलागिरी. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माउंट एव्हरेस्ट. प्रश्न क्रमांक 16 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? 1 हिंदी महासागर, 2 अटलांटिक महासागर, 3 आर्क्टिक महासागर, 4 पॅसिफिक महासागर. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 17 जगामध्ये ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कुठे झाली? 1 रोम, 2 ग्रीस, 3 लंडन, 4 फ्रान्स. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रीस. प्रश्न क्रमांक 18 निळ्या रंगाचे आधार कार्ड कोणाकरिता दिले जाते? 1 5 वर्षाखालील मुले, 2 65 वरील ज्येष्ठ, 3 कामगार वर्ग, 4 नोकर पेशा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 वर्षाखालील मुले. प्रश्न क्रमांक 19 नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले? 1 नरेंद्र मोदी, 2 देवेंद्र फडणवीस, 3 नितीन गडकर, 4 अमित शाह. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नितीन गडकर. प्रश्न क्रमांक 20 नुकतेच कोणत्या राज्याने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आहे? 1 मध्य प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 पंजाब, 4 ओडिसा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. प्रश्न 21 मुंबईतील आझाद मैदानाचे जुने नाव काय होते? 1 रेबन मैदान, 2 कोपरगेट मैदान, 3 जिमखाना मैदान, 4 ओवेल मैदान. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिमखाना मैदान. प्रश्न क्रमांक 22 विदर्भात काळा हिरा म्हणून कोणते खनिज प्रसिद्ध आहे? 1 लोखंड, 2 कोळसा, 3 मॅग्नीज, 4 बॉक्साइट. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोळसा. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग याला आणखी कोणते नाव आहे? 1 सातपुडा, 2 पश्चिम घाट, 3 विंध्य, 4 कोपणा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 24 तुळजापूरची भवानी माता कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 सोलापूर, 2 उस्मानाबाद, 3 बीड, 4 लातूर. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उस्मानाबाद.